नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपली डेमो टेस्ट जी काल आपण त्या ठिकाणी कंडक्ट केली होती. प्रथमतः तुम्ही जो काही प्रचंड प्रतिसाद आपल्या डेमो टेस्टच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. यस, तर टेस्टला चालू करताना जी आपली टेस्ट आहे आखाडा टेस्ट सिरीज ही अत्यंत कमी कालावधीमध्ये विद्यार्थी प्रिय होण्यामागचं कारण की ती सायंटिफिकली डिझाईन आणि थीम बेस्ड आहे. आणि ज्या थीम आपण पकडतो त्या लेटेस्ट ट्रेंड आणि पॅटर्न नुसार आयोगानं जे काही बदल केलेले असतात, प्रश्नांचं स्वरूप असेल, हे सगळं आपण मॅच करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांना आपल्या आखाडा टेस्ट सिरीजवर पूर्ण विश्वास आहे की जर ही मी टेस्ट सिरीज दिली तर मला आयोगाच्याच पेपरचा एक फील त्या ठिकाणी येईल. आणि अशाच काहीशा प्रतिक्रिया, फीडबॅक्स हे सातत्याने विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत आणि ते मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी कालही शेअर केले होते. आणि आज त्या फीडबॅकची पीडीएफ आपण आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे. तुम्ही ते फीडबॅक बघू शकता. यस, ज्यांनी ऑफलाईनचा एक्सपिरियन्स घेतला, काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये ती टेस्ट दिलेली होती. आणि आता या टेस्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपला अभ्यास करता येईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवता येतील याचा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत आहोत. यस, तर सायन्सच्या बाबतीमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. सायन्समध्ये थोडासा एक पॅटर्न आणि ट्रेंड कसा बदलतोय हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. फार जास्त वन लाईनर प्रश्न आता राहिलेले नाहीयेत. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरचे काही प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. अधूनमधून न्यूमरिकल्सवर कंबाईन मध्ये पण प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. पर्टिक्युलर फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, इथेही प्रश्न बघायला मिळतात. आणि प्लांट आणि अॅनिमल क्लासिफिकेशन हा तर आयोगाचा एकदम फेवरेट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये सातत्यानं त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आपण त्या पद्धतीनं ते टेस्टच्या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. यस, ही माझ्याविषयी थोडक्यात माहिती आहे. जे विद्यार्थी मित्र नवीन जोडले गेले आहेत पॉज करून बघू शकता. अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा. डेमो टेस्ट जी आपली तलाठी म्हणजेच एएमव्ही आहे, संयुक्त गट क पूर्व परीक्षा या 2026च्या परीक्षेसाठी जी आपण चालू केलेली आहे त्यातलाच एक डेमो टेस्ट एक भाग होता. त्या डेमो टेस्टचं डिस्कशन आपण बघत आहोत. आणि याच्यामध्ये सायन्सचे प्रश्न बघत असताना पहिला प्रश्न जो आहे तर तो प्लांट रिलेटेडचे डिसीजेस जे आहेत त्याच्यावर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. आणि याचं प्रेडिक्शन तुम्हाला जर आठवत असेल 23 मेला आपण एक शॉर्ट त्या ठिकाणी बनवला होता बोर्डॉक्स मिक्सचरवरचा. आणि त्या बोर्डॉक्स मिक्सचरच्या त्या प्रश्नाला आयोगानं गट क मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं रिफ्लेक्ट झालेलं आहे हेही तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित जर पीवायक्यू अनालिसिस आपण केलं तर आपल्याला बऱ्यापैकी वेळेला प्रश्न प्रेडिक्ट करता येतात. यस, वनस्पतीमधील मूलद्रव्यांच्या अभावामुळे वनस्पतीमध्ये विविध प्रकारचे रोग होतात. तर रोग आणि मूलद्रव्यांची कमतरता यांच्या योग्य जोड्या लावा. आता हा एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो की जोड्या लावायचा. डायबॅक, खैरा, केवडा, क्लोरोसिस ज्याला आपण म्हणतो, आणि फ्रूट क्रॅकिंग. जर आपण फ्रूट क्रॅकिंगच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपल्याला माहिती आहे बोरॉन त्या ठिकाणी बघायला मिळतं. डायबॅक जर असेल तर ते आपल्याला कॉपर, खैरा जर असेल तर ते झिंक, आणि क्लोरोसिस केवडा जो आहे तर तो लोहच्या डिफिशियन्सीमुळे होतो, हे आपल्याला बघता येईल. आता शब्द जो आहे डायबॅक, डायबॅक हा जो शब्द आहे, डाय म्हणजे काय? डाय म्हणजे मरण पावणे, थोडक्यात मरणे. डाय बरोबर आहे. जेव्हा आपण शब्दांचे रूट आणि ओरिजिन बघत असतो बरोबर आहे, तर त्यावेळेस हे बेसिक शब्द जे आहेत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. डाय पासून डेथ तयार होतो बरोबर आहे. डायबॅक हा शब्द जो आहे त्याच्यामधला डाय हा त्या वनस्पतीचा किंवा त्या झाडाचा मृत्यू या अर्थानं वापरलेला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. तर इथे जर आपण बघितलं तर डायबॅक हा जो आहे तो कॉपर म्हणजे ज्याला आपण तांबे म्हणतो, तर या तांब्याच्या अभावामुळे लिंबूवर्गीय वनस्पती, पर्टिक्युलरली लिंबू असेल किंवा संत्री असेल, त्यातलं पर्टिक्युलरली मोसंबी म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी, मोसंबी नावाचं पीक मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वेळेला तुम्हाला हे बघायला मिळतं. सेम मोसंबी जी आहे तर संत्र्याचाच एक फॅमिली मधला ग्रुप आहे, लिंबाचंच थोडं वरचं व्हर्जन, तर त्याला आपण डायबॅक खूप वेळा बघायला मिळतो. म्हणजे मी स्वतः हे झाडं बघितले डायबॅकचे कशा पद्धतीनं हा होतो. तर इथं डेफिशियन्सी आपल्याला कॉपरची बघायला मिळते. आणि मग याच्यामध्ये काय होतं की फळझाडांमध्ये झाडांच्या फांद्यांची त्या ठिकाणी काय होते, शेंडे वरून खाली वळत जातात. वळतात म्हणजे थोडक्यामध्ये जळतात, म्हणजे डेथ होते, म्हणजेच आपण त्याला डायबॅक त्या ठिकाणी म्हणत असतो बरोबर. त्यानंतर जर आपण बघितलं खैरा, खैरा हा झिंकच्या डेफिशियन्सीमुळे होणारा आजार, आणि मोस्टली तो आपल्याला जो बघायला मिळतो तर तो बघायला मिळतो भात किंवा तांदूळ या पिकाच्या बाबतीमध्ये. खैरा नावाचा हा ऑलरेडी याच्यावर पीवायक्यू आयोगानं विचारलेला आहे खूप वेळा. ऍक्च्युली तर रिपिटेशन आपल्याला पीवायक्यूचं बघायला मिळालं खैराच्या बाबतीमध्ये. तर झिंकच्या अभावामुळे काय होते तर पानांवर तांबूस तपकिरी रंगाचे डाग त्या ठिकाणी पडतात.
आणि रोपांची वाढ खुंटते, जी ग्रोथ आहे ती त्या ठिकाणी हॅम्पर होते. पुढे आहे क्लोरोसिस. क्लोरोसिस हा डेफिशियन्सी आयनच्यामुळे होतो आणि यालाच आपण केवडा पण म्हणतो. केवडा नावाचा रोग किंवा क्लोरोसिस नावाचा रोग. लोहाच्या अभावामुळे पाण्यातील क्लोरोफिल, आता हा दिस इज व्हेरी रिलेटेड टू क्लोरोफिल. क्लोरोफिल मुळे काय होतं की जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण फोटोसिंथेसिस म्हणा किंवा इतर बाबतीमध्ये म्हणा, त्या सगळ्या प्रोसेसेस त्या ठिकाणी मंदावतात आणि त्यामुळे वनस्पतींची नवीन पाने पिवळी पडतात. म्हणजे जस्ट तयार होणारी पाने पण पिवळी पडायला लागतात. समजून घ्यायचं क्लोरोसिस किंवा आयनची डेफिशियन्सी झाडाला झालेली आहे. यालाच आपण क्लोरोसिस किंवा केवडा असं म्हणतो. फ्रूट क्रॅकिंग एकदम क्लासिक सिम्पटम आहे बोरॉनच्या डेफिशियन्सीचं. जर फळांना क्रॅक्स जात असतील तर क्लासिकल फीचर की बोरॉनची डेफिशियन्सी आहे हे आपल्याला लगेच त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात येतं. तर बोरॉनच्या अभावामुळे काय होतं, सेल वॉल जे ते कमकुवत होतात आणि ज्यामुळे डाळिंब असेल, टोमॅटो असेल किंवा अंजीर असेल याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फळं जे आहेत तर ते फळं फुटतात, त्याला क्रॅक्स जातात. पुढचा प्रश्न पचन संस्थेच्या बाबतीमधला आहे. खरं तर खूप लॉजिकल आणि ज्याला काय म्हणूयात थोडंसं आपण इटॅमॉलॉजीचा अप्रोच केला तरी उत्तर बरोबर येणारा सिक्वेन्स आपल्याला विचारला होता. करेक्ट सिक्वेन्सच्या बाबतीमध्ये अधूनमधून आयोगाच्या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो जिथे ते जसं आपण किडनीच्या बाबतीमध्ये स्टेजेस जर बघितल्या युरिन फॉर्मेशनच्या त्याच्यावर प्रश्न विचारलेला आपल्याला बघायला मिळाला किंवा इतर बाबतीमध्ये आपल्याला वेळोवेळी अशा सिक्वेन्सच्या बाबतीमधले प्रश्न. तर डायजेस्टिव्ह सिस्टीमवरचा प्रश्न अजून राहिलेला आहे तो आपण एक्सपेक्ट करूयात की याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आता इथे जर आपण व्यवस्थित बघितलं असिमिलेशन, ऍब्सॉर्प्शन, डायजेशन, इंजेशन, इजेशन, तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की रिव्हर्स एलसीएम न कशा पद्धतीनं प्रश्न सेट होतो ते आपल्याला बघता येईल. बरोबर. आता इथे जर दोन ऑप्शन त्या ठिकाणी आपण बघितले तर हा इंजेशन, डायजेशन, ऍब्सॉर्प्शन, असिमिलेशन आणि इजेक्शन सेम जर आपण बघितला, इजेक्शन इकडे आला, बरोबर, असिमिलेशन इथं आला, त्यानंतर ऍब्सॉर्प्शन मध्ये राहिला, डायजेशन इकडे गेला आणि इंजेक्शन. म्हणजे याचा अर्थ काय की या दोन पैकी एक कुठलं तरी उत्तर बरोबर असलं पाहिजे. दोन सारखेच ऑप्शन आहेत, फक्त रिव्हर्स केलेले आहेत. बरोबर. याचाच हा फ्लिप आपल्याला बघायला मिळतो किंवा याचाच आपल्याला हा त्या ठिकाणी पर्याय बघायला मिळतो. अशा केसमध्ये दोन पैकी एक उत्तर बरोबर असण्याचे चान्स असतात. आता आपल्याला इथं दोन मध्ये कन्फ्युजन जर झालं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेते, इन आणि ई एवढं जरी आपण त्या ठिकाणी बघितलं. आय म्हणजे काय, इनपुट. इनपुट म्हणजे येणाऱ्या गोष्टी. बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला गेला तर आयपीडी बघितलं असेल, इनडोअर पेशंट, आतमध्ये येणारे पेशंट. आउटडोअर पेशंट म्हणजे बाहेर जाणारे पेशंट. तसं एक्झिट नावाचा एक शब्द असतो, ई फॉर एक्झिट, जिथून बाहेर पडतो तो. आपण साधी सरळ एवढी जरी गोष्ट त्या ठिकाणी बघितली तर इंजेशन म्हणजे काय की एखादी गोष्ट गिळणे किंवा खाणे या अर्थानं इंजेशन आहे. आणि इजेशन म्हणजे काय की एक्झिट, त्याचा बाहेर काढण्याचा मार्ग जो आहे त्याला आपण इजेशन म्हणतो. आपल्याला उत्तर मिळेल दोन. इंजेशन म्हणजे गिळणे, डायजेशन म्हणजे पचन करणे, अब्सॉर्प्शन म्हणजे त्यातून गोष्टी आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब करून घेणे, असिमिलेशन म्हणजे त्याचा वापर करून घेणे आणि सगळ्यात शेवटी उरलेला चौथा ज्याला आपण वेस्टिजियल मटेरियल म्हणतो त्याचं इजेक्शन त्या अर्थानं आपण करत असतो. तर इन पासून तर ई पर्यंतचा हा जो प्रवास आहे हा सिक्वेन्सच्या माध्यमातून जरी विचारला असला तरी लॉजिकली जरी आपण थोडंसं या प्रश्नाकडे बघितलं तरी आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. बरोबर आहे. आता पुढे कुष्ठरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. कुष्ठरोगासाठी WHO ने 81 मध्ये MDT मल्टीड्रग थेरपी उपचार पद्धती सुचवली. आता खरं तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याच्यावर ऑलरेडी PYQ विचारून झालेला आहे आणि याच्याच जोडीत जोड म्हणजे याचा चुलत भाऊ म्हणूया किंवा मावस भाऊ म्हणूया तो मायकोबॅक्टेरियम लेप्रसी, त्याला मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसला आपण बघतो मायक्रोबॅक्टेरियम लेप्राय. तर लेप्री जी आहे ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो याच्यावर पुढे येणाऱ्या काळामध्ये एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. जसं ज्याला आपण टीबी म्हणतो, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस टीबी मध्ये आपल्याला डॉट्स नावाची उपचार पद्धती आहे. तसं इथं आपल्याला मल्टीड्रग थेरपी नावाची थेरपी आपल्याला मायकोबॅक्टेरियम लेप्री मध्ये बघायला मिळते. राईट. तर हे दोन्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी खरे आहेत आणि हे दोन्ही स्टेटमेंट खरे असून मायक्रोबॅक्टेरियम लेप्री बद्दल थोडीशी भीती जी आहे ती का आहे, कारण याच्याबद्दल अजूनही आपल्याकडे व्हॅक्सिन अवेलेबल नाहीये. आणि मला सांगा टीबी साठी कुठलं व्हॅक्सिन आहे, कमेंट करून कळवा. याच्यावर पण PYQ विचारलाय, कुठल्या प्रकारचं व्हॅक्सिन आहे ट्युबरक्युलोसिसवर, कमेंट करून कळवा. येस. आणि ते आपण जन्म त्या बाळाला देतो. बरोबर आहे. अजून कुठले कुठले आपण जन्मल्या बाळाला व्हॅक्सिन देतो ते पण कमेंट करून कळवा. ओके. येस. आणि हा जो आहे हा बॅक्टेरिया आहे ज्याला आपण मराठीमध्ये जीवाणू म्हणतो. जीवाणूपासून होणारा आजार ज्याला मायक्रोबॅक्टेरियम लेप्री आपण त्या ठिकाणी म्हणतो.
बरोबर आहे. त्यालाच हॅन्सन्स डिसीज पण असं म्हटलं जातं. हे शास्त्रज्ञाचं नाव जोडून त्याला हॅन्सन्स डिसीज आपण त्या ठिकाणी म्हटलं जातं. WHO कडून MDT नावाची उपचार पद्धती दिली होती. पेरिफेरल नर्वस सिस्टीम वर तो आघात करतो, म्हणजे आपले जे बोट आहेत पायाचे हाताचे याचे सेन्सेशन आपल्याला राहत नाहीत आणि हळूहळू ते गळून पडतात. इतक्या लेवलला त्याचं पुढे रूपांतर आपल्याला बघतं. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे हे लस उपलब्ध नाही आणि जे पूर्वीच्या काळापासून दिले जातात त्याच्यात थोडेसे बदल झालेत. पण क्लासिक जे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये डॅप्सन असेल किंवा रायपॅम्पिसिन नावाचं ड्रग असेल आणि याच पद्धतीचं सीन जे आपण ट्युबरक्युलोसिस मध्ये पण वापरतो. कमेंट करून कळवा टीबी मध्ये कुठल्या प्रकारचा आपण ड्रग त्या ठिकाणी वापरतो. डॅप्सन आणि रायपॅम्पिसिन हे आपण मायकोबॅक्टेरियम लेप्री म्हणजे कुष्ठरोग या आजारासाठी त्या ठिकाणी वापरत असतो. पुढचा प्रश्न हा महत्वाचा होता. कारण का महत्वाचा आहे? कारण याच्यावर अधूनमधून आयोग प्रश्न विचारतो म्हणजे विचारतोच. आयोगाचा फेवरेट टॉपिक क्लासिफिकेशन. याचे शरीर रिबिन सारखे चपटे असून बहुतेक प्राणी परजीवी आहेत. या संघामध्ये फ्लूक आणि टेपवर्कचा समावेश होतो. तर ते खालीलपैकी प्राण्यांचा संघ कोणता? तुम्हाला मी आठवत असेल तर आपण सायन्स जे आपले सेशन्स आपण घेतो त्या सायन्सच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं फ्लॅट म्हणलं की प्लॅटिहेल मीन्स फ्लॅट असंच लक्षात ठेवा. आता इथं बघा इंग्लिशमध्ये एखादा शब्द आलाच असेल टेपवर्म्स, बॉडी इज फ्लॅट म्हणलं की फ्लॅटला फ्लॅट बरोबर आहे. फ्लॅट लाईक म्हणजेच प्लॅटिहेल्मिन्स म्हणजेच फ्लॅट बरोबर आहे. ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये चपटे असं म्हणतो बरोबर आहे. टेपवर्म आणि फ्लुक्स त्याच्यामध्ये येतात. तर याचं उत्तर करेक्ट जे आहे ते उत्तर 4 फायलम प्लॅटिहेल्मिन्स. आता फायलम प्लॅटिहेल्मिन्स जो आहे तर हा कशासाठी फेमस आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. जर इथे आपण बघितलं तर त्याची शरीराची रचना जी आहे फ्लॅटी म्हणजे चपटे, ज्याला हेल्मिन्स आपण म्हणतो म्हणजेच कीटक किंवा कृमी बरोबर. प्लॅटिहेल्मिन्स म्हणजे फ्लॅट असलेले कृमी. या संघातील प्राण्यांचे शरीर पान किंवा रिबिन सारखे रिबन लाईक चपटे डॉर्सो वेंट्रली फ्लॅटंड हा शब्द लक्षात ठेवा. डॉर्सो वेंट्रली फ्लॅटंड म्हणून यांना आपण त्या ठिकाणी फ्लॅट वर्म किंवा प्लॅटिहेल्मिन्स मधलं त्या ठिकाणी म्हणत असतो. परजीवी जीवन आहे, पॅरासाइट्स आहेत. यस, दुसऱ्या जीवावर त्यांचं राहणीमान किंवा जगणं अवलंबून असतं. त्यामुळे त्यांना आपण जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना पॅरासाइट्स या गटामध्ये त्या ठिकाणी मांडत असतो. याचे उदाहरण जर आपण बघितले तर टेपवर्म पट्टकृमी हा मानवाच्या व प्राण्यांच्या आतड्यात राहणारा परजीवी आहे. फ्लूक जर बघितलं आपण, टेपवर्म म्हणलं की इंटेस्टाईन लक्षात ठेवा, इंटेस्टाईन, आणि फ्लूक म्हणलं तर लिव्हर. यस, यकृतात आढळणारा परजीवी आहे. आणि प्लॅनेरिया हा संघातील स्वतंत्र नॉन पॅरासायटिक दुर्मिळ प्राणी आहे. प्लॅनारिया तसं बघायला गेलं तर याचा संबंध नाहीये पॅरासाइटचा, हा नॉन पॅरासायटिक आहे बरोबर. त्यानंतरचे आपण बाकीचे दिलेले ऑप्शन जर बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल की सिलेंटराटा ज्याला आपण निडारिया म्हणतो याचे शरीर अरीय समितिक म्हणजे रेडियली सिमेट्रिकल. आणि तुम्हाला जर आता आठवत असेल तर या लेटेस्ट एका एक्झाम मध्ये रेडियली सिमेट्रिकल रेडियली असिमेट्रिकल याच्यावर एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. त्यामुळे ह्या बारीक सारी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर सिलेंटराटा जो आहे किंवा निडारिया ज्याला आपण म्हणतो तर तो रेडियली असिमेट्रिकल आहे आणि दंडाकृती किंवा छत्र्यांसारखे असते. हायड्रा आणि जेलीफिश याचं बेस्ट एक्झाम्पल आहे निडारिया, जेलीफिश बरोबर. त्यानंतर ऍसेहेल्मिन्स किंवा निमॅटोड ज्याला आपण म्हणतो, निमॅटोड ऍसेहेल्मिन्स, तर याला राऊंड वर्म्स म्हणतात, गोलकृमी राऊंड वर्म्स बरोबर. आणि यांचे शरीर दंडगोलाकार असते, चपटे नसते, ही गोष्ट लक्षात. जीड आणि ऍस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स ज्याला आपण म्हणतो, ऍस्मेल्थिस. निमॅटोड जंत ज्याला आपण म्हणतो, ऍस्कॅरिस जीड. त्यानंतर अॅनेलिडा म्हणजे आपले गांडूळ आणि जळू या दोन गोष्टी आहेत. वलयी प्राणी त्याला म्हणतात, शरीर लांबट आहे, नळीसारखं आहे आणि खंडीभूत आहे, रिंग लाईक. अशा रिंग्स आपल्याला बघायला मिळतात बरोबर. रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो अॅनेलिडा. उदाहरण गांडूळ आणि जळू ह्या दोन गोष्टी आहेत. आता याला लीच म्हणजेच काय, ब्लड सिकिंग लीच असतं बरोबर आहे. आणि गांडूळ जे आहे तर शेतकऱ्यांचा त्याला मित्र म्हटलं जातं, कारण जमीन जी शेत जमीन आहे भुसभुशीत करण्याचं काम हे गांडूळ करत असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. येस, क्वेश्चन नंबर 55. 55 नंबरचा जो प्रश्न आहे, शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणत्या पोषण द्रव्याचा उपयोग होतो? शरीर बांधणीसाठी म्हणजे स्ट्रक्चरल ज्याला आपण म्हणतो किंवा बॉडी बिल्डिंग मटेरियल ते असतं प्रोटीन बरोबर आहे. कार्बोहायड्रेट इमिडिएट एनर्जी देण्याचं काम आपल्याला करत असतं. फॅट जे आहे स्टोअर हाऊस ऑफ एनर्जी बरोबर आहे. आणि व्हिटॅमिन्स एन्झाईम्स म्हणून आणि बाकी गोष्टींमध्ये थोड्या आपल्याला मदत करत असतात. को एन्झाईम म्हणून बरेचसे व्हिटॅमिन्स त्या ठिकाणी काम करत असतात.
बरोबर आहे. प्रोटीन जे बॉडी बिल्डिंग मटेरियल आपण म्हणतो की प्रोटीन सप्लिमेंट पाहिजे, जिमला चाललोय प्रोटीन घ्या. त्याचं कारण काय की ज्या सेलची डेथ किंवा जे आपले शरीरामधले झीज होण्याचा प्रकार जो असतो त्याला भरून काढण्याचं काम हे प्रोटीन करत असतं. आणि प्रोटीन जर बघितलं आपण तर हार्मोन्स असतील किंवा इतर शरीरामधले खूप सारे घटक हे प्रोटीन्स पासून बनलेले असतात. बरोबर. प्रथिने प्रोटीन्स त्यांना बांधकाम म्हणजे बॉडी बिल्डिंग न्यूट्रिएंट्स पण म्हटलं जातं. पेशींची निर्मिती करणे, शरीराची वाढ करणे आणि ऊतींची टिश्यूची झीज भरून काढणे. बरोबर आहे. कर्बोदके कार्बोहायड्रेट जे आहेत एनर्जी देण्याचं काम करतात. व्हिटॅमिन आपल्याला संरक्षण करतात किंवा प्रतिकार शक्ती वाढवतात. याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर व्हिटॅमिन सी आपण बघितलं तर त्याचा एक खूप मोठा रोल आपल्या इम्युनिटीमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर फॅट ज्याला आपण लिपिड्स किंवा मेद म्हणतो, ऊर्जा साठवून ठेवणे स्टोअर हाऊस आहे. जेव्हा शरीरामधली आपली नॉर्मल कार्बोहायड्रेट मधून मिळणारी एनर्जी कमी होते तेव्हा एक सोर्स म्हणून एनर्जीचा फॅटकडे वळलं जातं. म्हणून आपण म्हणतो की सातत्यानं थोडंसं आपण रनिंग करत राहिलो तर नॉर्मल कार्बोहायड्रेट संपल्यानंतर कुठे आपल्या फॅटचं कन्व्हर्जन हे ग्लुकोजमध्ये किंवा कार्बोहायड्रेटमध्ये होईल आणि मग तुमचं वजन कमी होईल. त्याचं कारण काय की फॅट हे फर्स्ट इमिडिएट सोर्स नाहीये, हा लास्ट सोर्स आहे. बरोबर. लास्ट म्हणण्यापेक्षा त्याला आपण सेकंड लास्ट म्हणतो. याच्यानंतरचा जो असतो मसल्स, शरीरातलं सगळं फॅट बनून संपलं नंतर मसल्स जे आहेत मसल्सचा वापर एनर्जी बनवण्यासाठी होतो. आणि आपण उपोषणामध्ये वगैरे बऱ्याच वेळेला बघितलं असं दिल्लीचं आंदोलन झालं की 20-21 दिवसानंतर सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये ही जेव्हा चर्चा चालू झाली होती की शरीरामधल्या फॅट मधूनही एनर्जी जेव्हा निघून जाते तेव्हा आपलं शरीर आपल्याच मसल्सला त्या ठिकाणी खायला लागतं किंवा त्या मसलला डिस्ट्रक्शन करून तिथून कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. त्यामुळं हा तसा थर्ड लास्ट किंवा सेकंड लास्ट उपयोग म्हणू शकतो आपण स्टोअरचा. बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन, कोणत्या झाडाची फुले, पाने व बिया वापरून मॅरिज्युआना हे अंमली पदार्थ तयार करतात? इथे हिंट काय माहितीये का, झाडाची फुलं पण आहेत, झाडाची पानं पण आहेत आणि झाडाच्या बिया पण आहेत. एका झाडाच्या एवढ्या सगळ्या गोष्टी उपयोगात पडणाऱ्या हा झाड कुठला असतं तर कॅनाबिस सटायवा, ज्याला आपण गांजा नावाचा जो प्रकार असतो किंवा ज्याला नार्कोटिक्स ड्रग आपण म्हणतो त्या कॅटेगरीतला खूप मोठा प्रकारचा हा आहे कॅनाबिस सटायवा. बरोबर आहे. कॅनाबिस सटायवा जे आहे तर ते मोस्टली अशा ठिकाणी प्रोड्यूस केलं जातं. जसं भारतामध्ये जर आपण विचार केला तर हिमाचल प्रदेश मधलं कॅनाबिस सटायवा खूप जास्त त्या ठिकाणी फेमस आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळेल की कॅनाबिस सटायवा जे आहे तिथं आपण बरोबर आहे त्यालाच आपण मराठीमध्ये भांग किंवा हेम्प पण शब्द वापरला जातो. त्याला आपण गांजाचे झाड किंवा त्याला भांग आपण म्हणतो कॅनाबिस सटायवा. आणि वाळलेल्या सुक्या फुलांच्या छत्र्या, पाने आणि बियांचा वापर करून मॅरिज्युआना जे आहे तर ते अंमली पदार्थ त्या ठिकाणी याचंच नाव चरस पण आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर याच्यामधला जो घटक आहे THC टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल हे जे त्याचं प्रिन्सिपल किंवा ज्याला केमिकल सबस्टन्स म्हणतो किंवा जो त्यातला कोर भाग आहे ज्याच्यापासून या सगळ्या गोष्टी घडतात ते नाव लक्षात ठेवा, THC टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल. याच्यावर ऑलरेडी असे PYQ विचारलेले आहेत. बरोबर आहे. कॅनाबिस पासून मिळणारं कुठलं ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल स्ट्रक्चर आहे तर ते THC आणि याला सायको ऍक्टिव्ह रसायन असं म्हटलं जातं. मानसोपचार मध्ये पण वापरलं जातं ज्यामुळे मेंदूच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन नशा येते. जे सायकोट्रॉपिक ज्याला आपण नार्कोटिक्स ड्रग्ज म्हणतो आणि सायकोट्रॉपिक म्हणतो त्याच्यामध्ये याचा पण एक समावेश त्या ठिकाणी होतो. पुढं निकोटिना टोबॅकम, आपल्याला माहिती आहे टोबॅको मधलं निकोटीन हे उत्तेजक म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. अजूनही ग्रामीण भागामध्ये खूप जास्त प्रमाण आपल्याला निकोटीन किंवा टोबॅकोचं बघायला मिळतं. ओपियम पॉपी किंवा पॅपाव्हर सोमनिफेरम हे सायंटिफिक नाम जे पॉपी सीड्स खूप फेमस आहेत. थोडक्यामध्ये याच्यापासून आपल्याला जर काय मिळतं तर ओपियम अफीम ज्याला म्हटलं जातं तर ते आपल्याला मिळतं. आणि याच्याच रसापासून किंवा दुधापासून मॉर्फिन नावाचं पेन किलर इंजेक्शन पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. कोडेन असेल, मॉर्फिन असेल किंवा हिरोईन असेल यासारखी वेदनाशामक आणि अंमली औषधे त्या ठिकाणी बनवली जातात. क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये याचा वापर होण्याचं कारण एक आहे की बऱ्याच वेळेला जेव्हा आपले क्रिटिकल ॲबिलिटी डिसिजन मेकिंगची कमी करायची असते जेव्हा आपण नशेमध्ये असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला
आपला तो तेवढा सेन्स नसतो की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. एक प्री डिसाइडेड कुठली तरी ऍक्ट केली जाते. म्हणून खूप सारे क्रिमिनल्स जर तुम्ही बघितलं असेल तर अशा पद्धतीचे अंमली पदार्थ घेऊनच ते गुन्हे करत असतात. आणि म्हणून जेव्हा गुन्हेगारी कमी करायची असते तेव्हा पोलीस प्रशासन पहिले अंमली पदार्थ आणि त्याच्या रिलेटेडच्या गोष्टी कमी करण्याचं काम करते, ही गोष्ट लक्षात घ्या. येस, तर ओपीएम पॉपी पण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मेन्थास पिकॅटा म्हणजेच आपलं त्या ठिकाणी पुदिना ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. तर हे काय अंमली पदार्थ नाहीच आहे. तसा चौथा ऑप्शन आपल्याला तसा डिलीट करता आला असता. तर मेन्थास पिकॅटा त्याचं सायंटिफिक नेम आहे, एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन नंबर 57. खालील विधाने विचारात घ्या. नेरिसाला राग जंतू म्हणून ओळखले जाते. फेरेतिमाला इंग्लिशमध्ये वाचू आपण. नेरिस इज नोन ॲज रगवम, फेरेटिमा इज नोन ॲज अर्थवम, ट्युबिफेक्स इज नोन ॲज लीच आणि हिरुडिना इज नोन ॲज ब्लड सकिंग वर्म. आता खालीपैकी कुठले स्टेटमेंट आपल्याला विचारलं, करेक्ट आणि इनकरेक्ट त्या ठिकाणी विचारलेले आहेत. जर आपण बघितलं तर नेरिस आपण बघितलं होतं, आठवतंय तुम्हाला. रगवम येस करेक्ट आहे. फेरेटिमा इज ऑल्सो नोन ॲज अर्थवम, हे पण करेक्ट आहे. ट्युबिफेक्स इज नोन ॲज लीच आणि हिरुडिनारिया इज नोन ॲज ब्लड सकिंग वर्म. तर इथे आयोगानं फक्त काय केलंय, फ्लिप मारलेला आहे. प्रश्न फ्लिपचा आहे. म्हणजे काय केलंय की इथला जो ट्युबिफेक्स होता तो इकडे पाहिजे होता आणि लीच इकडे पाहिजे होता. म्हणजे ट्युबिफेक्स जे आहे तर ब्लड सकिंग वर्म असतो आणि हिरुडिनारिया जे आहे तर त्या ठिकाणी ते लीच असतं. एवढी गोष्ट लक्षात घ्या. ओके, हे त्याचे सायंटिफिक नेम्स आहेत. एवढे जरी आपण लक्षात ठेवले तर याच्यावर जर प्रश्न विचारला तर डायरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. त्याचं जीनियस आणि त्याचं कॉमन नेम, दोन गोष्टी लक्षात घ्या. एक सायंटिफिक नेम असतं आणि एक कॉमन नेम असतं. तर कॉमन नेम मध्ये ज्याला आपण रॅगवर्म म्हणतो किंवा रगजंतू म्हणतो, त्याचा सायंटिफिक नेम किंवा जीनस त्याचा नेरिस आहे. आणि अर्थवर्म ज्याला गांडूळ म्हणतो आपण, तर ते फेरेटिमा या नावानं ओळखलं जातं. आणि इथे स्लज वर्म ज्याला आपण म्हणतो ते आहे ट्युबिफेक्स. आणि मी जे तुम्हाला जळू किंवा लीच म्हणलं होतं, ब्लड सकिंग लीच, तर त्याचं जे जीनस आहे ते हिरुडिनारिया हे आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये अजून खूप गोष्टी येतात ज्या आपण आपल्या सायन्सच्या बेसिक लेक्चर्स मध्ये बघितलेलं होतं. क्वेश्चन नंबर 58. तसा हा PYQ ची थीम आहे. PYQ मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याचं कारण आहे की हा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षेमध्ये चुकलेला होता. आणि काय होतंय, घाईघाईमध्ये आपण वाचताना व्यवस्थित न वाचल्यामुळं एकदम सोपा फुलटॉस प्रश्न पण आपला त्या ठिकाणी चुकू शकतो. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर ऊर्जा उत्पादनासाठी खालीपैकी कोणता पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यावं लागतं. नाही जे आहे याला थोडं फोकस केलं पाहिजे, अंडरलाईन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बनचा वापर होत नाही अशी गोष्ट. आता लाकूड जर म्हणलं तर लाकूड तर कोळसाचे डायरेक्ट, कोळसा कार्बनच आहे. बायोगॅसमध्ये पण आपल्याला कार्बन बघायला मिळतो. आणि इथं लाकूड आणि कोळसा या दोन्ही गोष्टी जवळपास एक आणि दुसऱ्या स्वरूपामधल्या त्याच आहेत. त्यामुळे हे दोन ऑप्शन तरी येणार नाही. राहिला भू औष्णिक स्त्रोत, ज्याच्यामधून जिओथर्मल एनर्जी आपण म्हणतो. तर जिओथर्मल एनर्जीमध्ये कार्बनचा कुठेही काहीही तीळ मात्र संबंध येत नाही. म्हणून याचं उत्तर जे आहे फक्त क असलं पाहिजे. आणि तसं लॉजिकली जरी आपण विचार केला, एकच ऑप्शन असा होता ज्याच्यामध्ये स्त्रोत शब्द डायरेक्टली त्यांनी वापरला होता. ही मोठी कॅटेगरी आहे त्या अर्थानं जर बघायला गेलो की बाकीचे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात. बायोगॅस एक्झाम्पल आहे, लाकूड एक्झाम्पल आहे, कोळसा, आणि हा एक मोठा स्त्रोत आहे, त्याला मोठा सोर्स आहे. म्हणून उत्तर काय यायला पाहिजे क. आता जिओथर्मल एनर्जीमध्ये आपल्याला माहिती आहे की जमिनीतून येणारी वाफ असेल गरम किंवा जमिनीतून येणारं गरम पाणी असेल तर याच्या माध्यमातून टर्बाईन्स फिरवणे आणि त्या टर्बाईन्स पासून त्या ठिकाणी एनर्जी तयार करणे, ज्याच्यामध्ये कार्बनचा काहीही संबंध येत नाही, यालाच आपण जिओथर्मल एनर्जी म्हणत असतो. दिस इज कॉल्ड ॲज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. आपण दोन बघितले होते, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे जी पारंपरिक नाहीये ती. कन्व्हेन्शनल मध्ये काय येतं, लाकडापासून, कोळशापासून, इव्हन बायोगॅस जर बघितला आपण तो नॉन कन्व्हेन्शनल मध्ये येतो. कारण बायोगॅस हा तसं बघायला गेलं तर ज्याला इको फ्रेंडली गॅस आपण म्हणू शकतो तशा पद्धतीचा तो गॅस येतो. तो कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मध्ये आपल्याला हे बघणं फार गरजेचं आहे. येस, ओके. आणि ह्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पुढचा आणि सोपा आणि हमखास मार्क देणारा विषय म्हणजे हेल्थ अँड हायजीन मधला आजार आणि त्या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी. आता रात आंधळेपणा हा आजार खालीपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? खरं तर हा 5वी 6वीतला प्रश्न आहे. तर तिथे व्हिटॅमिन ए, बरोबर आहे, हे करेक्ट आन्सर असलं पाहिजे. व्हिटॅमिन सी पासून आपल्याला स्कर्व्ही नावाचा आजार होतो. आणि व्हिटॅमिन बी चे कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये पेलाग्रा असेल, डिमेन्शिया असेल, असे वेगवेगळे आजार त्या ठिकाणी बघायला मिळतात. व्हिटॅमिन डी मध्ये जर बघितलं आपण तर रिकेट्स नावाचा एक आजार आपल्याला बघायला मिळतो, बरोबर आहे. याच्यामध्ये पण आपण जर बघितलं
तर वेगळ्या पद्धतीने वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. व्हिटॅमिन ए जे आहे याचं सायंटिफिक नेम जर आपण बघितलं तर ते आहे रेटिनॉल. आणि रेटिनॉल मध्ये रेटायना येतो. रेटायना म्हणजेच काय की डोळ्याचा एक खूप महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि या रेटायनाच्या रिलेटेडचा भाग डोळ्याचा असल्यामुळं आपल्याला लगेच असलं पाहिजे की रात आंधळेपणा किंवा दिसणे आणि आपल्याला जी नजर आहे ती आपल्या डोळ्याच्या रिलेटेड आहे. त्यामुळे तिथं रेटायना किंवा रेटिनॉल हे व्हिटॅमिन ए च्या रिलेटेडचं आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं. रेटिना जे आहे त्याच्यामध्ये रोडॉप्सिन नावाचं एक पिगमेंट असतं ज्याच्यामुळे आपल्याला दिसणं किंवा आपण ज्याला रंगद्रव्य जे कलरचं आयडेंटिफिकेशन आपण त्या ठिकाणी करत असतो. रंगद्रव्य मंद प्रकाशात किंवा रात्रीच्या वेळी पाहण्यास आपल्याला मदत करणारा जो घटक आहे तो आहे रोडॉप्सिन. कोन्स आणि रोड्स दोन गोष्टी असतात बघा, रॉड आणि कोन. बरोबर आहे, हे आपण बघितलं होतं सायन्समध्ये आपल्या बेसिक लेक्चरमध्ये. पुढे कमतरतेमुळे होणारा आजार ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस किंवा त्याला नॅक्टॅलोपिया म्हणतात. नॅक्टायलोपिया. आता हा नॉक्चर्नल नॅक्टाईल हा जो शब्द आहे रूट आणि ओरिजिन मध्ये इथं आपण जेव्हा बघतो तर हा येतो रात्री यासाठी, रात्र यासाठी. नॉक्टर्नल अॅनिमल जे रात्री ऍक्टिव्हिटीज करत असतात किंवा आपण जसं दिवसा आपल्या ऍक्टिव्हिटीज करतो तसं रात्री करणाऱ्याला नॉक्टर्नल म्हणतो. तर हा जो शब्द येतो नॅक्टॅलोपिया म्हणजे रात्री किंवा नाईट ब्लाइंडनेस हा शब्द त्या रिलेटेडचा आहे. झेरोप्थाल्मिया, झेरो हा शब्द येतो ड्रायसाठी. झेरोप्थाल्मिया. बरोबर. ऑफ्थॅल्मिया, ऑफ्थॅल्म म्हणजे डोळ्याच्या रिलेटेडचा. थाल्मिया आता जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये ड्रायनेस येतो त्यावेळेस जी खाज येते आणि त्या सगळ्या गोष्टी होतात त्याला आपण म्हणतो झेरोप्थाल्मिया. बरोबर आहे. डोळे सुकणे, यस. मुख्य स्रोत याचा काय आपल्याला व्हिटॅमिन ए कुठून मिळतं तर ते आहे गाजर, रताळे, पालक, पपई, आंबा. असं म्हटलं जातं की सीझन मधले जर आंबे आपण व्यवस्थित घालले तर वर्षभर पुरेल एवढं व्हिटॅमिन ए आपल्याला आपल्या शरीरामध्ये मिळतं. त्याचं कारण काय मला तुम्ही सांगा. तसं व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी च्या बाबतीमध्ये जर आपण कितीही खाल्लं तर वर्षभर पुरत नाही. त्याचंही कारण मला कमेंट करून नक्की कळवा की असं काय की एकदाच खाल्लं मग ते वर्षभर पुरेल अशी कुठली मेकॅनिझम असते किंवा काय गोष्टी असते. आणि दुग्धजन्य पदार्थ ज्याच्यामध्ये पनीर असेल किंवा अजून कॉड लिव्हर ऑइल इज अ बेस्ट सोर्स आहे कॉड लिव्हर ऑइल जो आहे व्हिटॅमिन ए चा. बरोबर आहे. आता व्हिटॅमिन सी जर बघितलं आपण त्याला नाव आहे अस्कॉर्बिक ऍसिड. त्याच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्वी होते, हेडनमधून रक्त येणे, जखमा उशिरा भरणे. आता जखमा उशिरा भरणे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चा रोल जो आहे त्याच्यामध्ये आपण हिलिंग मध्ये म्हणतो. त्यामुळे बऱ्याचशा आजारामध्ये एक सायंटिस्ट होते जे पॅथॉलॉजीमध्ये आम्हाला होतं की त्यांची एक कम्प्लीट थिअरी अशी होती की कुठलाही जरी आजार झाला तुम्ही व्हिटॅमिन सी घ्या तुम्ही बरे होता. त्याचं कारण हे होतं की व्हिटॅमिन सी चा तसं आजारांमधून बरं होणं किंवा जखमा लवकर भरणं याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. त्यामुळे व्हिटॅमिन सी हे फार महत्वाचं असतं. आणि व्हिटॅमिन सी जे आहे आपल्याला माहित असेल व्हिटॅमिन बी सोबत हे आहेत वॉटर सोल्युबल. बरोबर आहे, वॉटर सोल्युबल आहेत. तर याचं अप्लिकेशन काय आहे आता आम्ही इंटरव्ह्यू मध्ये विचारल्यावर बऱ्याच विद्यार्थी त्या फेजमध्ये लक्षात राहत नाही. याचं अप्लिकेशन असं आहे की व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे आपण शरीरात कितीही जास्त झालं तरी त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही कारण ते लगीवाटे निघून जातं. बरोबर. या उलट जे फॅट सोल्युबल ADEK जे व्हिटॅमिन्स आहेत याचं मात्र शरीरामध्ये जास्त प्रमाण झालं तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला ऑप्टिमम प्रमाणामध्येच त्या ठिकाणी घ्यावं लागतं. तसं याच्या बाबतीमध्ये कमी झालं तर प्रॉब्लेम आहे, जास्त झालं तर प्रॉब्लेम नाही. ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. ओके. येस. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जो आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन बी पासून B12 पर्यंत जेव्हा आपण बोलतो थायमिन B1, रायबोफ्लेविन B2. आता इथं जे आहे तर ज्याला आपण अँग्युलर ग्लोसायटिस वगैरे म्हणतो, बरेच लोक तोंडातलं आलं म्हणतात जिभेचं वगैरे. तर व्हिटॅमिन B2 जो आहे तर तो एक तिथं खूप महत्वाचा असतो. बेरी B1 च्या डेफिशियन्सीमुळे नर्व्स आणि स्नायू त्यानं कमकुवत होतात. हे बाकी डिटेलमध्ये आपण आपल्या सायन्सच्या बेसिक लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितलेले आहेत. इथं आपल्या एवढे डिटेल घेण्याची आवश्यकता नाही. व्हिटॅमिन डी अगेन व्हेरी महत्वाचं आहे. कॅल्सिफेरॉल आता याचा जो प्रिकर्सर असतो कोले कॅल्सिफेरॉल म्हणजे आपण जे म्हणतो की कवळ्या उन्हामध्ये बसल्यानंतर व्हिटॅमिन डी मिळतं तर ते कन्व्हर्जन न मिळतं ही गोष्ट लक्षात घ्या. कॅल्सिफेरॉल जसं व्हिटॅमिन डी ज्याला आपण म्हणतो आणि याच्याच डिफिशियन्सीमुळे होणारा आजार तो आहे रिकेट्स. याच्यामध्ये बालकांमध्ये हाडे मऊ आणि कुमकुवत होतात. आता हे बालकांमधलं झालं. अडल्ट मध्ये काय मला ते सांगा. अडल्ट मध्ये कुठला आजार होतो व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे कमेंट करून कळवा. ओके. पुढचा क्वेश्चन नंबर 60. आता हा याचे ऑप्शन्स इंग्लिश मधले पुढे आपण ते बघूयात.
आपण जसं पिरियोडिक टेबल बघतो आणि पिरियोडिक टेबलमध्ये कुठून कुठे गेल्यानंतर आपल्याला काय कमी आणि काय जास्त बघायला मिळतं त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. अटॉमिक रेडियस जर आपण इकडून डावीकडून उजवीकडे जर गेलो तर अटॉमिक रेडियस काय होते. त्यानंतर अटॉमिक रेडियस वरून जर आपण खाली आलो तर अटॉमिक रेडियस काय होते. त्यानंतर आयोनायझेशन एनर्जी जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो आणि मेटॅलिक कॅरेक्टर जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस काय होतं. तर आपल्या असं लक्षात येईल की अटॉमिक रेडियस जो आहे तर तो जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तर तो काय होत असतो तर तो कमी होत असतो. बरोबर आहे. इथे आपल्याला तो कमी बघायला मिळेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर अटॉमिक रेडियस जो आहे तर तो काय करतोय वरून खाली येताना वाढतोय. बरोबर. नंतर आयोनायझेशन एनर्जी डावीकडून उजवीकडे जाताना ते आपल्याला वाढताना बघायला मिळते आणि मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर तेही आपल्याला काय बघायला मिळतं की डावीकडून उजवीकडे जाताना कमी बघायला मिळतं मेटॅलिक रेडियस. तर हे पिरियोडिक टेबलचे ऍप्लिकेशन्स आहेत. याच्यावर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. आपण डिटेलमध्ये आपल्या सायन्सच्या बॅचमध्ये बघत असतो. पाहिजे तर सेपरेट त्याच्यावर एखादं सेशन घेऊन पूर्ण पिरियोडिक टेबल ज्याचे वेगळे एलिमेंट्स लॅन्थाइड्स ऑक्टाइड्स याच्यावर आता मला वाटतं राज्यसेवेला का ग्रुप बी किंवा सीच्या मेन्सला एक प्रश्न विचारला होता. पिरियोडिक टेबल व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं राईट फ्रॉम की मॉडर्न पिरियोडिक टेबल कुणी दिला काय दिला त्याचे हु इज अ फादर ऑफ मॉडर्न केमिकल जो टेबल आहे आपला याचा तिथपासून तर सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा ऍप्लिकेशन बेस्ड न्यूमरिकल आहे. सायन्स मधल्या न्यूमरिकलचा प्रश्न 10 ग्रॅम कॅल्शियम पाण्याबरोबर अभिक्रिया करून CaOH2 आणि H2 तयार करतो. उत्पन्न होणाऱ्या हायड्रोजन वायूचे वस्तुमान किती असेल. वस्तुमान आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. 1 ग्रॅम 0.5 ग्रॅम 2 ग्रॅम 5 ग्रॅम. आता इथं ज्यांनी एलसीएमचा वापर केलाय त्यांनी कशा पद्धतीनं प्रश्न सोडवतात मी तुम्हाला ते सांगतो. इथं आयदर आपल्याला जर बघितलं आपण तर 5 2 कॉमन येतात. त्यामुळं ह्या दोनपैकी कुठलं तरी असण्याची शक्यता असते आणि जेव्हा एकदम पॉइंट मध्ये आणि स्पेसिफिक उत्तर दिलेलं असतं तेव्हा ते बरोबर असण्याचे चान्स असतात. म्हणून काही जणांनी या उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न केला जे आता बरोबर आलेलं आहे. मात्र हे आपण सायंटिफिकली जेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करतो ते कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे ते बघून घेऊ. यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं फार गरजेचं आहे. मॉलिक्युलर मास काय असतं, अटॉमिक मास काय असतं किंवा ज्याला मोल म्हणजे काय असतं याच्यासाठी केमिस्ट्री मधल्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं. 10 ग्रॅम कॅल्शियम रिॲक्ट जेव्हा होतो तेव्हा याचं करेक्ट आन्सर जे आहे 0.5 ग्रॅम. आता कॅल्शियमचं आपल्याला दिलेलं वस्तुमान आहे 10 ग्रॅम. बरोबर आहे. जर 10 ग्रॅम आपल्याला कॅल्शियमचं वस्तुमान दिलेलं आहे आणि कॅल्शियमचा आपण त्या ठिकाणी जर ॲटॉमिक मास काढण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला 40 ग्रॅम पर मोल त्या ठिकाणी बघायला मिळतो. सेम विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन जेव्हा आपण बघतो अणुवस्तुमान ज्याला ॲटॉमिक मास म्हणतो तो 1 ग्रॅम पर मोल त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि हायड्रोजन वायूचं रेणू वस्तुमान ज्याला मोलार मास म्हणतो आपण H2चं ते 2 × 1 म्हणजेच काय आपल्याला 2 ग्रॅम पर मोल बघायला मिळेल. आता दुसरं रासायनिक अभिक्रिया बॅलन्स केमिकल इक्वेशन जेव्हा म्हणतो Ca म्हणजे कॅल्शियम प्लस 2 H2O इज इक्वल टू CaOH2 प्लस H2. आता या संतुलित समीकरण काय कळतं आपल्याला 1 मोल कॅल्शियम जो 40 ग्रॅमचा आहे पासून आपल्याला 1 मोल हायड्रोजन जो 2 ग्रॅमचा आहे तो त्या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे हा 1 मोल इज इक्वल टू कॅल्शियमचा जो आहे तो हायड्रोजनच्या 1 मोल एवढा त्या ठिकाणी आहे. मात्र याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अटॉमिक मास ह्या दोघांचे त्या ठिकाणी वेगळे बघायला मिळतात. आता मोल्स ऑफ कॅल्शियम जर आपल्याला काढायचे असतील तर मोल्स ऑफ कॅल्शियम काढण्याचा जो फॉर्म्युला आहे दिलेले वस्तुमान भागिले अणुवस्तुमान तर दिलेले आपल्याला 10 आहे भागिले 40 उत्तर येतं 0.25 मोल्स. बरोबर. हा प्रश्न कधी अवघड झाला असता एखाद्या ऑप्शन मध्ये जर आपल्याला 0.25 दिलं असतं तर हा प्रश्न अवघड झाला असता. एखादी स्टेप मिस झाली की तिथे मात्र घाईघाईमध्ये विद्यार्थी काय करतो याच्यावर टिक केलं असतं. जर पुढची स्टेप त्या ठिकाणी घाया झाली असती किंवा ती मध्येच ब्रेक झाली असती तर आता निर्माण होणाऱ्या H2 चे आपल्याला काय काढायचंय की मास ऑफ हायड्रोजन प्रोड्युस्ड आपल्याला त्या ठिकाणी काढायचंय. तर ते काढत असताना 1 मोल कॅल्शियम पासून आपल्याला 1 मोल हायड्रोजन तयार होत असल्यामुळं 0.25 मोल कॅल्शियम पासून आपल्याला काय होणार आहे 0.25 मोल हायड्रोजन त्या ठिकाणी तयार होईल. आणि हायड्रोजनचे वायू वस्तुमान किती बघितलं आपण मोल इंटू रेणू वस्तुमान म्हणजेच काय हायड्रोजनचे वायू वस्तुमान 0.25 × 2 म्हणजेच काय 0.5 ग्रॅम. बरोबर. आता हे थोडंसं फॉर्म्युला आणि बेसिक कन्सेप्ट आहेत त्या माहिती असल्याशिवाय अशा उत्तराला आपल्याला डायरेक्टली जाता येत नाही. मात्र काहीच जर कळलं नाही तर आपल्याला ऑड मॅन आउट असेल किंवा एलसीएम आहे याचा वापर करून 5 पैकी जर आपण 5 क्वेश्चन अटेम्प्ट केले तर 2 किंवा 3 बरोबर येण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. मात्र अप्रोच आणि ठोकताळ्याने सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर येत नाहीत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता क्वेश्चन नंबर 62 CH3 CH2 COOH याचे
UAPAC नाव काय? आता जसं मी तुम्हाला सायंटिफिक नेम म्हटलं होतं तसं केमिकल जे असतात किंवा केमिकल फॉर्म्युला जे असतात त्याचे पण एक स्टँडर्ड सायंटिफिक नेम्स असतात. तर आपल्याला जर एखादं केमिकल त्या ठिकाणी दिलं त्याचं सायंटिफिक नेम कसं असतं, त्याचं एक बेसिक काहीतरी स्टँडर्ड आहे. ते बघा, आता हा जो आहे CH3 CH2 COOH याचं UAPAC जे नाव आहे तर ते नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे प्रोपॅनॉइक ऍसिड. आता इथे दोन गोष्टी येतात, प्रोपेन बरोबर आहे, एक आला तुमचा प्रोपेन, दुसरा आला ऑइक. तर हे EOIC जे आहे किंवा ऑइक ज्याला आपण म्हणतो, तर हे ऑइक ऍसिड कसं आलं याच्या पण काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण खाली बघूया. प्रोपेन मध्ये जर आपण बघितलं तर फंक्शनल ग्रुप जो आहे CH3 CH2 COOH याच्यामध्ये COOH हा कार्बोक्झिलिक ऍसिडचा गट आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो. मग जेव्हा कार्बोक्झिलिक ऍसिड आपल्याला लिहायचं असतं तेव्हा ऑइक ऍसिड हा जो शेवटचा त्याला आपण प्रत्यय म्हणतो तो लावला की आपल्याला ते सायंटिफिक नेम तयार होतं. आता कार्बनची चेन जर आपण बघितली तर कार्बन मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? 1 2 3 तीन कार्बनचे अणू त्या ठिकाणी बघायला मिळाले, CH3 CH2 आणि COOH 1 2 3. मग याच्यामध्ये आपल्याला 3 कार्बन असलेला मूळ अल्कनला काय म्हणतो आपण? प्रोपेन. बरोबर आहे, हे जे होतं आपलं प्रोपेन आणि प्लस ऑइक म्हणजे काय झालं? प्रोपेनॉइक ऍसिड. ह्या दोन गोष्टींचं मिळून झालेलं आहे. म्हणजे COOH हा कार्बोक्झिलिक ऍसिडचा आणि 3 कार्बनचे जे मिळून ज्याला आपण म्हणतो प्रोपेन, तर प्रोपेनॉइक ऍसिड त्याचं सायंटिफिक नेम त्या ठिकाणी तयार होतं. बरोबर आहे. असे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण आपल्या P2Pच्या जे टॉपिक वाईज क्वेश्चन्स त्याच्यामध्ये भरपूर घेतलेले आहेत, त्यातून विद्यार्थ्यांचा चांगला सराव त्या ठिकाणी होऊ शकतो. आता नाव तयार करण्याची पद्धत, प्रोपेन मधला ई जो आहे तो आपण काढून टाकत असतो, कारण OIC हे जे लावल्यानंतर प्रोपेइक ऍसिड तयार होतो, त्यामुळे इथे ई आपल्याला काढून टाकावं लागतं असं त्या सायंटिफिक नेम तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे. प्रोपेन अशा पद्धतीनं प्रोपेनॉइक ऍसिड आपण लिहित असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याच्यावर ऑलरेडी PYQ विचारलेले आहेत, भरपूर सारे प्रश्न विचारून झालेले आहेत. अंतर्गत पूर्ण परावर्तन होण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? कोणती अट आवश्यक आहे? प्रकाश कमी घनतेच्या माध्यमातून जास्त घनतेच्या माध्यमात जावा, प्रकाश जास्त घनतेच्या माध्यमातून कमी घनतेच्या माध्यमात जावा, आणि आपतन कोण लहान असावा. थोडं मराठीमध्ये अवघड जातं, बघूया. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे पडणारा अँगल, हा अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस शुड बी इक्वल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो फार महत्वाचा असतो, कशा पद्धतीनं रिफ्लेक्शन होणार आहे किंवा काय होणार आहे. तर इथे जर आपण बघितलं तर याचं करेक्ट आन्सर आहे 2, की नेसेसरी काय आहे की लाईट पासेस फ्रॉम मोर डेन्स मीडियम टू द लेस म्हणजे इथं काच आहे, समजा काचातून हवेत जर गेला, बरोबर आहे, हवेत जर गेला तर, किंवा जिथं पाण्यातून हवेत गेला, बरोबर आहे, अशा पद्धतीनं डेन्स कडून लेस डेन्स कडे गेला की आपल्याला काय बघायला मिळतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये UPSC न पण खूप वेळेला PYQ विचारलेत, MPSC न पण खूप वेळा मिळाला, आणि कुठल्याही परीक्षेमध्ये बेसिक ऍप्लिकेशन जे 10वी पर्यंतच्या विज्ञानाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नावाची जी कन्सेप्ट आहे ती, आणि त्याच्या रिलेटेडचे प्रश्न. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे? तर जेव्हा एखादा ज्याला आपण म्हणतो की रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम, तर जेव्हा डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जेव्हा प्रकाश जातो तेव्हा तो नॉर्मल जो, समजा हा प्रकाश इथे पडतोय आणि हा नॉर्मल जो अँगल आहे याच्या जवळ न जाता याच्या दूर जेव्हा जातो, बरोबर आहे, जो इन्सिडन्स पडला, अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे एका विशिष्ट कोणापेक्षा, क्रिटिकल अँगलपेक्षा जेव्हा मोठा होतो तर प्रकाश दुसऱ्या माध्यमात न जाता पहिल्याच माध्यमात पूर्णपणे परावर्तित होतो. म्हणजे आता ऍक्च्युअली म्हणजे काय व्हायला पाहिजे? हा इथून इकडे यायला पाहिजे, बरोबर आहे, इथून इकडे यायला पाहिजे, पण हा इथून इकडे न येता हा त्याच मीडियम मध्ये डायरेक्ट मोठा कोन करून वापस फिरतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आतल्या आतच फिरतो, त्याला आपण म्हणतो अंतर्गत पूर्ण परावर्तन. बरोबर आहे. हा जो क्रिटिकल अँगल आहे, हा अँगल हा इथून क्रॉस करून त्यानं काय केलेला आहे? परत वापस गेलेला आहे. अंतर्गत पूर्ण परावर्तनासाठीच्या मुख्य अटी काय? पहिली अट बघा, पहिली काय की जर डेन्सर मीडियम मधून काय केला पाहिजे? तो लेस डेन्स मीडियम किंवा ज्या रेअरर मीडियम म्हणतो तिथे गेला पाहिजे. दुसरा, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा असला पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे क्रिटिकल पेक्षा तो मोठा असला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची दुसरी कंडिशन आहे. या दोन कंडिशन असल्या की आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी बघायला मिळतं, आणि याचं अप्लिकेशन ज्याच्यावर कायम प्रश्न विचारला जातो तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता काय ऍप्लिकेशन? ज्याला आपण मृगजळ म्हणतो, मिरेज, त्यानंतर हिऱ्याचे चमकणे, ब्रिलियन्स ऑफ डायमंड, आणि ऑप्टिकल फायबर ज्याच्या माध्यमातून आजकाल आपल्याला नेट आणि वायफाय मिळतं. त्या ऑप्टिकल फायबर जे आहे त्याच्यामध्ये कुठला प्रिन्सिपल वापरला जातो? तर तो वापरला जातो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर आहे. आता पहिलं स्टेटमेंट जे होतं
त्यामुळे चुकीचं होतं, कारण ते आपल्याला जास्त कडून कमीकडे पाहिजे होतं. आणि अपतन कोन जो आहे लहान नसून क्रांतिक कोनापेक्षा तो काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. बरोबर आहे. आणि अपवर्तमानांक समान असल्यास प्रकाश न वळता सरळ सरळ निघूनच जाईल ना, तो वळणारच नाहीये दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असेल तर. बरोबर. त्यामुळे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला हे बघा इथे आहे इन्सिडन्स लाईट. बरोबर आहे. हा वापस रिफ्लेक्टेड गेला इकडे न येता किंवा दुसरीकडे कुठे न जाता, त्याला आपण काय म्हणतोय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. समुद्र किनारे दुपारचे तापमान 32 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे? 32 डिग्री सेल्सिअस. एक परदेशी पर्यटक म्हणतो की त्याच्या थर्मामीटरवर 90 डिग्री फॅरनहाइट दाखवत आहे. खालीलपैकी काय बरोबर आहे? दुपारचं टेम्परेचर 32 आहे आणि त्याच्या थर्मामीटरमध्ये 90 डिग्री फॅरनहाइट दाखवतोय. त्याचं थर्मामीटर चुकीचं आहे, त्याचं थर्मामीटर योग्य आहे. गोव्याचे तापमान 35 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि दिलेल्या डेटावरून सांगता येत नाही. आता हा पर्यटक गोव्यालाच कसा गेला, हा इन्फरन्स पेपर सेट करणारा कसा काढला, हा एक मला प्रश्न पडला की पर्यटक हा कुठे गेलाय, समुद्र किनारा फक्त गोव्यालाच आहे, असं काय भानगड आहे? अलिबागला इथं आपल्याला मुंबईमध्ये पण बघायला मिळतो. ठीक आहे, ऑप्शन दिलाय गोव्याचे तापमान 35 डिग्री सेंटीग्रेड आहे, त्याला आपण म्हणतो नॉनसेन्स ऑप्शन. बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थी अशा नॉनसेन्स ऑप्शनचाही बळी ठरतात. हा चुकीचाच आहे. थर्मामीटर चुकीचा असू शकतो की बरोबर असू शकतो, त्या थर्मामीटर चुकीचा आहे. कारण एक टेंटेटिव्ह किंवा राऊंड फिगर जर आपण केलं तर ते जवळपास मला वाटतं 89.5 समथिंग काहीतरी येतं, तर ते आपण 90 डिग्री फॅरनहाइट त्याला म्हणू शकतो. जेव्हा आपण डिग्रीचं सेंटीग्रेडचं फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते. तर काय साधारण 32 डिग्री सेंटीग्रेडचे फॅरनहाइट मध्ये रूपांतर म्हणजे हा जो आहे 32 गुणिले 9/5 प्लस 32, याचं उत्तर 57.6 प्लस 32, तर हे 89.6 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. तर हे उत्तर अप्रॉक्सिमेटली 90 डिग्री फॅरनहाइट पर्यंत येतं, म्हणून उत्तर जे आहे त्याचं थर्मामीटर करेक्ट आहे. पुढे बघा आता, फिशन अभिक्रियेमध्ये जड अणुकेंद्रकाचे लहान अणुकेंद्रकामध्ये विभाजन होते. करेक्ट. फ्युजन मध्ये हलकी अणुकेंद्रके एकत्र येऊन जड अणुकेंद्रक तयार होते. करेक्ट. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. आणि ह्याच रिॲक्शन ज्या आहेत त्याच्यावर पण आपल्याला सातत्यानं आयोगानं प्रश्न विचारलेले बघायला मिळालेले आहेत. म्हणून हा जो विषय आहे आपल्याला चांगला करणं फार गरजेचं आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. फिशन रिॲक्शन ही न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये असते. एकाचे 2, 2चे 4 अशा पद्धतीने ते स्प्लिट होत राहतात, त्याला आपण फिशन म्हणतो. बरोबर आहे. आणि फ्युजन म्हणजे काय, तर 2-3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला आपण फ्युजन म्हणतो. आणि या फ्युजन सूर्यामध्ये होणारी जी ऊर्जा तयार होते ती फ्युजन होते, अणुबॉम्ब मधली ऊर्जा ही फिशन तयार होते. एवढी एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन, या दोन गोष्टी आपल्याला लक्षात येऊन जातील. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर येस झालं. इथपर्यंत आपलं सायन्स होतं, मला वाटतं ते संपलेलं आहे. आय होप तुम्हाला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि जी आपली आखाडा टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि ह्या आखाडा टेस्ट सिरीज मध्ये आता उद्यापासून आपला त्या ठिकाणी पेपर चालू होत आहे. जे ऑनलाईनच्या माध्यमातून टेस्ट घेणार आहेत त्यांना याची प्रिंट काढून स्वतः सोडवता येईल. मात्र सेक्शनल टेस्ट 5 आणि नंतरच्या 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह याच्या माध्यमातून आपण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न आणि प्रेडिक्शन कशा पद्धतीने आयोग पुढे प्रश्न विचारू शकतो याचं सगळं रिफ्लेक्शन आपण या आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला डिस्कशन कसं वाटलं आणि अशा पद्धतीनं डिस्कशन आपण घेतले पाहिजेत का. चला, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.